पण फक्त आणि फक्त मध्ये अडथळा आहे तो ह्या एका सामन्याचा. हा एक सामना जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेवटचा दरवाजा उघडायचा आहे सर. फायनल मध्ये प्रवेश करायच्या अगोदर शेवटचा हा दरवाजा उघडायचा आहे आणि नक्कीच यासाठी सर्व खेळाडू दोन्ही गावातील 11 ते 11 म्हणजे 22 खेळाडू इथे एकमेकांच्या विरोधात लढणार आणि चेंडूच्या खाली बाबू वाडेकर अप्रतिम प्रयत्न फसतोय. इथे मात्र झेल सुटतोय. आपण युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी रिप्ले पाहू शकता. बाबू वाडेकरने दिलेले एफर्ट्स. जी हा, कॅश पण सुटले कोणाची तर अनिकेतची. पूर्णपणे प्रयत्न केले, पूर्णपणे बाबू वाडेकरने प्रयत्न केले, परंतु यश हाती लागलं नाही. परंतु या ठिकाणी ही कॅच बनवण्याची मजा काही वेगळीच होती, कारण खाली कोण होता? बाबू वाडेकर. या ठिकाणी बाबू वाडेकर सारख्या प्लेयरने या ठिकाणी जर कॅच पकडली असती तर नक्कीच या ठिकाणी बक्षिसांचा खैरात झाली असती. आता मात्र विकी बॉलिंग मार्कवरती. 2 चेंडूमध्ये 1 धाव. सामना करेल अविनाश. ग्लास नाही. दरम्यान पुन्हा एकदा हा विकी गोलंदाजी मार्कवर एका अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच. दरम्यान अजून एक गडी बाद होतोय. एक चांगला टप्पा राखण्यामध्ये यश मिळतंय विकी याला, कारण हा आहेच मोठा गोलंदाज. कारण ह्या गोलंदाजाने बरेच मैदानं गाजवलेत. देवगड तालुक्यातील, सिंधुदुर्गातील, रत्नागिरीतील, अलिबाग सारख्या ठिकाणी, रायगड सारख्या ठिकाणी, आता मात्र या ठिकाणी विरार सारख्या ठिकाणी म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येऊन तो सुंदर मैदान गाजवतोय. नक्कीच आणि अशा खेळाडू ज्यावेळी अशा प्रकारचं प्रदर्शन करतायत ना त्यावेळी ते निश्चितच सांगत असतील, ते निश्चितच प्रणयदा हे सांगत असतील की इलाका किसका भी हो लेकिन वहां पे राडा तो मेरा ही होगा. इसी प्रकार की ये गेंदबाजी का प्रात्यक्षिक करते हुए विकी साहब. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये कुठेतरी एक मोठा खेळाडू जाळ्यामध्ये अडकलाय. अविनाश सारखा तंबूत परतलाय. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय कोण सर? तर सकाळपासून हे मैदान अगदी गाजवून सोडलंय षटकाराने, तो यासीन. इथे मात्र यासीनचा विकेट आणि यासीनची खेळी खूप महत्वाची आहे. एका बाजूला विचार केला पडवण्याच्या बाजूने तर यासीनचा विकेट खूप महत्वाचा, जर दुसऱ्या बाजूने विचार केला भाकरवाडी संघाचा तर यासीनची खेळी महत्वाची आहे आणि ह्या खेळीला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत सणसणीत असा लगावलेला हा षटकार. रायझिंग स्टार वरती पुन्हा एकदा पाहूया काय करतोय. आता मात्र या ठिकाणी कम बॅक करतोय विकी. आता मात्र या ठिकाणी कशी बिल्डिंग करतोय, कारण हे क्षेत्र माहिती आहे प्रथमेशला, हे क्षेत्र माहिती आहे. या क्षेत्रामध्ये माझ्या मागे बॅक करायला कोण नाही. आता मात्र या ठिकाणी येतोय अनिकेत. अनिकेत जसा स्ट्राईकवर येतोय तसं मात्र या ठिकाणी फिल्डिंग मध्ये कसे बदल होतात पहा. हा जो बदल आहे तो मोठ्या संघामध्ये कसा पाहायला मिळतो, कारण जेव्हा लेफ्ट आणि राईटचं कॉम्बिनेशन जेव्हा असतं तेव्हा प्रत्येक वेळी फिल्डिंग चेंज करायला लागते. आणि ही फिल्डिंग चेंज कशा प्रकारे होते ते मित्रांनो पाहून घ्या, कारण ह्याचा फायदा तुम्हाला अशाच या ठिकाणी होणाऱ्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळेल. आणि निश्चितच जर कुठेतरी विचार केला ना तर प्रोफेशनल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना तुम्हाला सांगत राहण्याची गरज नसते की डावखुरा स्ट्राईकला आला, उजव्या हाताचा खेळाडू स्ट्राईकला आला, हे सांगत बसण्याची कोणत्याही करणारा गरज नसते. कारण त्या संघामध्ये प्रत्येक खेळाडू हा प्रोफेशनल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि अशा प्रकारचे ज्यावेळी क्रिकेट खेळणारे खेळाडू असतात ना त्यावेळी सामने पाहणं आणि तुम्हा आम्हाला सारख्या समालोचकांना समालोचन करणं सुद्धा खूप आनंद देणारे असतात. आणि अशाच प्रकारचा हा चेंडू हवेत बराच काळ, मात्र चेंडू धरणीला दान. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही सगळं सोडा, तंबाखू, गुटखा, दारू, संसार देखील सोडा, परंतु कॅच सोडू नका. जर तुम्ही कॅच सोडलात ना, आणि कॅच कोणाची आहे? कॅच आहे अनिकेत सारख्या खेळाडूची, कारण जो खेळाडू सकाळपासून या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय अशा खेळाडूची कॅच आहे. आणि ही जर कॅच सोडला तर कुठेतरी तुम्हाला बॅकफुटवर जायला लागेल.
आणि आता मात्र त्याचा भरणा घेण्यासाठी मात्र स्वतः बॉलिंग मार्कवरती येतोय प्रशांत. काय सांगाल सर? निश्चितच या सामन्याचा जर आपण विचार केला तर मगाचपासून ज्या षटकामध्ये खूप काही ट्विस्ट पाहायला मिळाले, खूप काही प्रश्न पाहायला मिळाले. या षटकामध्ये एक षटकारही पाहायला मिळाला मोठा, आणि त्यानंतर मिळालेले अनिकेतला 2 जीवदानं सुद्धा आपण पाहिली सर. आणि मिळतात ही अनिकेतला 2 जीवदानं, त्याचा फायदा हा अनिकेत कसा घेतोय पाहणं गरजेचं आहे. कारण तुला मित्र एक नाही तर तब्बल 2 जीवदानं मिळाली आहेत, आणि ती सुद्धा कधी? सेमीफायनलच्या या अगदी अगदी आपण म्हणतो ना की शेवटचं दार उघडायचं आहे फायनल मध्ये प्रवेश करताना, त्या सामन्यामध्ये तुला 2 जीवदानं मिळत आहेत. आणि आता मात्र समोर आहे रायझिंग स्टार. आता मात्र फुलटॉस चेंडू, लोअर पदीचा चेंडू होता, परंतु याला काऊ कॉर्नरला पोहोचवलंय 6 रनसाठी. षटकार. या रायझिंग स्टारने किक मारली आहे आणि भुरुम भुरुम चाललाय देखील. आता पाहूया काय करतोय. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर चेंडूला कसा समाचार घेतलाय. षटकार, 6 धावा. आणि या 6 जर हा एक चाललाय सर. आणि निश्चितच जे येणारे षटकार आहेत ना, सध्या जे येत आहेत षटकार, ही कुठेतरी चाहूल लागले सर एका मोठ्या सामन्याची. कारण निश्चितच याही संघातील खेळाडूंना माहिती आहे की आम्हाला कुठेतरी अगदी जर सामना जिंकायचा असेल तर जवळपास 60च्या घरामध्ये धावा उभ्या करायच्या आहेत. नक्कीच नक्कीच सर, हा येणारा प्रत्येक षटकार आहे ना, या मॅच मधला चित्तथरारक क्षण अनुभवणार आहे. चित्तथरारक क्षण अनुभवणार आहे. कारण या मॅच मध्ये तोडीस तोड, कारण यांच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे, त्यांच्याकडे फलंदाजी चांगली आहे. अशा वेळी असे जर षटकार आले तर नक्कीच सामना चित्तथरारक होईल आणि हाय व्होल्टेज सामना नक्की होईल. निश्चित निश्चित सर. त्याच हे कुठेतरी सुरुवात म्हणावी लागेल, आणि ती सुरुवात केली यासीनने. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज सकाळपासून. पुन्हा एकदा चाललाय प्रशांत, हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांवरती कोणताही परिणाम नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल, दबाव टाकण्याची गरज नाहीये. पंच दोन्ही अनुभवी आहेत. जी हाँ, दोनों अंपायर यहाँ पे विचार विमर्श करते हुए आपस में, और ये आता हुआ निर्णय है कि ये गेंद वाइड है. बघा, प्रशांत वाईट दिल्यानंतर प्रशांतच्या आणि आता मात्र फडवणे संघाकडनं दाद मागितली जाते की सर तुम्ही सुरुवातीला तो चेंडूवरती कोणताही निर्णय दिला नाहीयेत. स्क्वेअरलेगचा पंच तुमच्या जवळ येतोय, कामच्यामध्ये कानविमर्श होत आहे, आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन दिला जात आहे. मध्ये थोडंसं कुठेतरी दोन्ही संघाच्या बाजूने विचारणा ही केली जाणारच आहे. निश्चितच थोडासा अडथळा सामन्यामध्ये थांबलेला थोडंसं क्रिकेट. संध्याकाळचं हे कोमेजलेलं ऊन, कोवळं ऊन, आणि चाललेला हा चित्तथरारक क्रिकेटचा सामना. चला मित्रांनो, पंचांचा हा डिसिजन हा मान्य करावाच लागेल. आपण वळूया क्रिकेटकडे. इथे माहिती आहे की इथे प्रत्येक धावेसाठी झगडलं जात आहे सर. कारण सगळ्यांना माहिती आहे धावसंख्या झाली ती 23. चला सर, थोडंसं लाईव्हच्या माध्यमातून आपण मी विनंती करतो लाईव्हला थोडंसं बाउंड्री लाईनच्या दिशेने कॅमेरा वळवायचा आहे सर. आणि प्रत्येक आपल्या बाजूने जे बसलेले प्रेक्षक आहेत ना,
ते कोण काय काय कुठे कुठे करतायत, कोणत्या कोणत्या मुद्रेमध्ये आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, कोणत्या प्रकारामध्ये आहेत, कोणी काही करतंय का ह्याकडे जरा पाहूया. चला, थोडासा मैदानामध्ये व्यत्यय आलाय, वेळ जातोय, त्या वेळेचा आपण फायदा करूया. चला तर आपण बाउंड्री लाईनवरचे जे प्रेक्षक बसले आहेत ना, त्या प्रेक्षकांची भावमुद्रा आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करूया. 23 धावा. प्रणय दादा जरा लाईव्हच्या स्वरूपात जरा तिकडे बघा. आपण बाउंड्री लाईनच्या प्रेक्षकांना पाहतोय. चला, निर्णय आमच्यावर सोडलाय का? निर्णय आमच्यावरती सोडलाय का? जर रिप्लेमध्ये पाहायला गेलं तर चेंडू व्हाईट लाईनच्या दिशेवर पडून नंतर बाहेर गेलाय आणि बॅट्समन त्या ठिकाणी खेळतोय. ज्या ठिकाणी बॅट्समन खेळतोय त्या ठिकाणी व्हाईट लाईन वरती पडून बॉल बाहेर गेलाय. अशा परिस्थितीमध्ये माझ्या मते हा चेंडू व्हाईट नसावा. याच्या रिप्ले मध्ये बघून सांगतोय आम्ही. चला मित्रांनो मित्रांनो, चला गिव्ह अप, चला वेळ वाढतोय, सामना सुरू करायचा आहे. प्लीज, पंचांचा आयोजक मंडळांचा सुद्धा निर्णय आलेला आहे. लाईव्ह बघितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यानंतर येतो निर्णय हा की हा वैध चेंडू आहे आणि हा धावा झाल्या त्या 22. बॉल किती? 3 बॉल. चला, पंच सुद्धा माणूस आहे, पंच सुद्धा आपलेच आहेत आणि त्यामुळे इथे मात्र चला यासिन भाई, तुम्ही बॅटच्या मधून आग ओकणारी फलंदाजी करताय सकाळपासून आणि कुठेतरी एखाद्या छोट्याशा निर्णयाला एवढं लांबवत चालणं कुठेतरी हे तुमच्या खेळीला, मला सकाळपासून जी फलंदाजी पाहतोय त्याला कुठेतरी थोडासा विराम लागू शकतो. दरम्यान अशा प्रकारचा शॉट येतोय, अशा प्रकारची खुंडस निघते अश्विनच्या बॅटमधून, चेंडू सरळ बाहेर फेकून दिलाय. धावा मिळत आहे 4. विजय मास्टर करण, खरा म्हणजे खऱ्या अर्थाने हा सेमीफायनलचा सामना आहे. हे शेवटचं दार उघडण्याची संधी आहे दोन्ही संघाला फायनलची तिकीट काढण्याची. कोणता संघ फायनलचं तिकीट इथे बुक करतोय, कोणता संघ आपल्या नावाने फायनल मध्ये प्रवेश करतोय, ठरणं खूप कठीण आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रणय सर, हा सामना अगदी अगदी म्हणजे काय शेवटच्या चेंडूपर्यंत हा चेंडूचा सामना जाणार आहे निश्चितच. पुन्हा एकदा प्रथम प्रशांत चाललाय, सामोरा यासिन, एक जोरदार फटका, निश्चितच जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक खणखणीत सणसणीत
यासिन याच्या बॅट मधून आतापर्यंत 31 धावा कुठल्या गेल्यात. तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळते, अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी थोडासा बीट होतोय, डिस्टन्स स्ट्रोक लागतोय. देखना है व्हाट शुड हॅपन. आणि एक कडक कॅच, जबरदस्त कॅच, आजच्या दिवसातली कॅच, कार्बन कमल कॅच. या कॅचला मित्रांनो नक्कीच जबरदस्त लाईक मिळतील, कारण ही कॅच अफलातून आहे. आणि कोणाची कॅच आहे, हाय व्होल्टेज कॅच होती. या कॅच मध्ये जबरदस्त प्रेशर होता. या ज्या खेळाडूने आतापर्यंत 31 धावा कुठल्या, त्या खेळाडूची कॅच होती. आणि निश्चितच आता मात्र एक चांगला खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय, तो दखल घेतोय नवनीत. आणि प्रणय दादा सांगावं झालं तर आता मात्र हवा थांबली आहे. आता इथे मात्र नवनीत कशा प्रकारची खेळी खेळतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण नवनीतलाही माहिती आहे की आता हवेचा वेग जो आहे तो थंडावलाय, तो मंदावलाय, सूर्यप्रकाश मावळ तिकडे चाललाय, शांत चित्त खेळण्याची गरज आहे. आणि इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका यायची खूप शक्यता आहे, कारण क्रिकेटला जर सर्वात चांगलं क्रिकेट खेळण्याचा वेळ कोणता जर असेल ना सर, तो संध्याकाळचा 4 ते 6 दरम्यान आहे. नक्कीच नक्कीच. आणि हा वेळ पण प्रॅक्टिस करण्यासाठी देखील चांगला आहे, कारण आता मात्र या ठिकाणी स्कोर होतोय 32. आता मात्र या ठिकाणी बॉलर येतोय. आता मात्र या बॉलरची खरी कसोटी असेल, कारण ह्या बॉलरने आतापर्यंत थोडी औपचारिकता केली होती. आता या बॉलरला 6 चेंडू मात्र कर्दनकाळ ठरणार आहेत. आता मात्र समोर आहे अनिकेत. आणि हा तोच अनिकेत ज्याला पहिल्या षटकामध्ये 2 जीवदानं मिळाली, दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकच नाही मिळालं, तर येतोय शेवटच्या षटकामध्ये खेळण्यासाठी अनिकेत. दोन्ही डावखुरे फलंदाज आहे. काय रणनीती पडवणे संघाची पाहायची आहे. एक उंचा फटका, व्हाट शुड बी हॅपन, इट शुड बी टेकन और नॉट. गेंद जा रही है सीमा रेखा के लिए 4 रन. लो लॉंग ऑफला खेळतोय. या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळाली पाहिजे ती लेग साईडला, ऑन साईडला, परंतु तो लॉंग ऑफला खेळतोय, कारण त्याला माहिती आहे या ठिकाणी जर लॉंग ऑफला खेळलो, कव्हरला खेळलो, या ठिकाणी मला हवेचा आसरा मिळणार आहे. आणि पाहायला जर गेलं ना तर सर या स्वप्नीलने सुद्धा त्याची लाईन अँड लेंथ कुठे ठेवली आहे पहा. सुंदर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर मारा करतोय. आणि अशा वेळी जर तुम्ही ज्याला आडव्या पट्टाने जर खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फसणार. आणि इथे खरोखरच दाद दिली पाहिजे अनिकेतच्या त्या शॉटची. ज्या दिशेने चेंडू होता त्या दिशेनेच ज्या फॉलो मध्ये तो खेळण्याचा प्रयत्न केला अनिकेतने, आणि एक सुंदर चौकार आपल्या संघाला मिळवून दिला होता. झेल होऊ शकला असता, परंतु विकीने तो सोडला. नक्कीच तो जर झेल झाला असता तर कमीत कमी 6 रनाचा या ठिकाणी फरक पडला असता. आणि या 6 रनाचा फरक कमीत कमी आता तो विकेट गेला 36 धावा. आणि या 6 रनाचा फरक मात्र नक्की सेकंड बॅटिंग करताना पाहायला मिळाला असता. मात्र आता या ठिकाणी भन्नाट गोलंदाजी करतोय स्वप्नील मुळम मुळातच जाणला जातो भन्नाट गोलंदाजीसाठी, कारण त्याच्या गोलंदाजीचा स्पीड हा आम्ही जवळून पाहिलाय. आणि हा गोलंदाज कुठेतरी थोडासा बॅकफुटवर गेला होता, मात्र आता या ठिकाणी पुन्हा फ्रंटवर येतोय. इथून त्याची कारकीर्द चालू होते. पाहूया काय करतोय पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा भन्नाट चेंडू. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी मात्र थोडस हा नवीन आलेला फलंदाज आला मैदानामध्ये आणि पुन्हा चाललाय, म्हणजे जसं काही इथे मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या काही चेंडूंमध्ये नवनीत स्ट्राईक घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आणि त्याच अनुषंगाने हा सॅक्रिफाईड केला आपला गडी. इथे तंबूत परततोय तर नवीन येतोय फलंदाज विजेंद्र. सकाळी आपण मिथुन पाहिला, त्यानंतर आता जितेंद्र मैदानामध्ये. काय म्हणाल प्रणय भाई? विजेंद्र, माफ करा, मला कुठेतरी जितेंद्र ऐकायला आलं, कारण आपण सकाळी मिथुन पाहिला होता आणि त्यानंतर कुठेतरी सकाळचं ते 90 मधलं एक गाणं सुद्धा लावलं होतं, कहो ना प्यार है मध्ये तुम्ही त्याचा उल्लेख केला होता. आणि त्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं की पुन्हा एकदा तो काळ परत येतोय की काय, त्या काळामध्ये आपल्याला घेऊन जातात की काय हा क्षण. पण आताच्या काळामध्ये या ठिकाणी स्वप्नील मुळम कमबॅक करतोय, आणि कमबॅक असा करतोय तो पण जबरदस्त कमबॅक करतोय. कारण जर पाहायला गेलं दुसऱ्या ओव्हरच्या खेळामध्ये या ठिकाणी तडाख्यात फलंदाजी झाली,
परंतु आता मात्र एक सिक्स वगळता या ठिकाणी जबरदस्त कमबॅक करतोय. चौकार केला तो. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. या ठिकाणी प्रशांत कॅच मात्र सोडणार नाही. या ठिकाणी कॅच सोडून चुकी करणार नाही. या ठिकाणी झेलबाद होतोय आपला देवगडचा निकोलस पुरन. या ठिकाणी झेलबाद होतोय. मात्र या ठिकाणी जी कामगिरी करून बसलाय. सर्व खेळाडूंना भूतकाळ आज नक्कीच जे डीजे मास्टर आठवणार आहेत. कारण ही जी गाणी त्याने आज वाजवतायत ना, त्या गाण्यांच्या कडे पाहिलं तर ही 90 मधली प्रेमाची गाणी आहेत. आणि तो एक 1990चा 95चा जर काळ पाहिलात ना, तर त्या काळामध्ये आता सगळे चित्रपट जे होते ना त्यावेळी, ते प्रत्येक चित्रपट हा प्रेमावरती आधारित असायचा. आणि त्याच जसं की तेरे नाम माझ्या पाठीमागून आवाज आला, म्हणजे कुठेतरी आज डीजे मास्टरनी हे स्थानच मांडलंय की इथले जमलेल्या प्रेक्षकांना असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून ऐकणाऱ्या दर्शकांना असेल, की त्यांना सर्वांना आज कुठेतरी त्यांचा भूतकाळ आठवून देण्याचा प्रयत्न करावा जातोय. इथे मात्र अलॉंग द कार्पेट काय फटका पाहायला मिळतोय. 2 धावा तर निश्चितच झाल्या आहेत आणि 2 धावा. या शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं 2च धावा आणि काय गोलंदाजी केली आहे या स्वप्नीलने. एक जर चौकार सोडला, तो चौकार नव्हता सर, तिथे विकेट मिळाला असता अनिकेतचा. त्या हे नक्कीच या ठिकाणी कामी येणार आहे. कारण या शेवटच्या ओव्हरमध्ये जे रन अडवले, जे स्लॉग ओव्हर त्यांनी टाकला, त्याच्यामध्ये जेवढे रन्स कमी दिले ते नक्कीच या ठिकाणी त्यांना कामी येणार आहेत. नक्कीच जर आता मात्र पडवणे संघ सर, प्रणय सर इथे जर आज जिंकला ना या सामन्यामध्ये, तर त्यामधील खऱ्या अर्थाने सूत्रधार असणार तो स्वप्नील मुळम. कारण 5 धावांचं षटक टाकणं तेही शेवटचं. आता मात्र स्ट्राईकला आहे हरी आणि नॉन स्ट्राईकला त्याचा भाऊ छोटा पॅकेट बडा धमाका प्रथमेश. आता मात्र अनिकेत. पहिला चेंडू खणखणीत षटकार डीजे
₹2 पारितोषिक हरीशाला बहाल केलंय आणि त्याचा स्क्रीनशॉट इथे आम्हाला दाखवताना आमचे आयोजक सिद्धेशजी. दरम्यान एक और बड़ा हिट खेलना चाहते थे यहाँ पे हरीश, लेकिन चूकते हुए गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं। रन यहाँ पे 2 गेंद के समाप्ति के बाद 6 रन। 39 धावांचा पाठलाग करताना हरीश आणि प्रथमेश, हा निघालाय गोळीसारखा फटका, बॅट मधून निघतोय तो हरीशच्या, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, मिळतात धावा 4, येतोय डीजेचा आवाज. नवीन बॉल वरती देखील षटकार चौकार मारण्याची ताकद मी ठेवतो. पुढचा चेंडू असेल. आता मात्र या ठिकाणी थोडासा बीट होतोय आणि विकेट किपर च्या हातात जाऊन विसावतोय. चेंडू राहतो निर्धाव. धाव संख्या मात्र स्थिर राहते. धाव संख्या राहते 10 या धाव संख्येवरती. या गोलंदाजीचं पृथक्करण सर पाहिलात ना तर एक चेंडू षटकार, त्यानंतरचा निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर निर्धाव. म्हणजे काय म्हणावं लागेल की एका वेळी तू जिंकतोस तर एका वेळी मी, एक बार तू तो एक बार मैं, और इसी बीच एक और 6. खणखणीत षटकार. चार 6 6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवरती. खणखणीत खणखणीत आणि कडक बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि प्रत्येक पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 22 धावांची खेळी होते तेव्हा मात्र पुढचं चित्र स्पष्ट होतं. कारण पुढच्या सामन्यामध्ये काय होईल ते मात्र या ठिकाणी दाखवून देतोय. कारण हरीसारखा खेळाडू आता मात्र फॉर्म मध्ये येतोय. 2 मॅच मध्ये हरी कमीत कमी 3 ते 4 बॉल खेळून परतत होता. आता मात्र हरी या ठिकाणी 6 बॉल खेळतोय आणि या 6 बॉल खेळतोय त्याच्यामध्ये कमीत कमी 22 रन कुटतोय. आता मात्र स्ट्राईकला आहे छोटा बॅकेट बडा धमाका, त्याचाच भाऊ. परंतु प्रणय सर इथे मात्र एक गोष्ट सांगायला मला मात्र आवडेल कि आपकी जो पहचान होती है ना वो आगाज से नहीं, आगाज तो हरी ने यहाँ पे कर दिया है, लेकिन आपकी पहचान, आपकी हिस्ट्री बुक में नाम कब लिखा जाएगा? अंजाम से. आप इस मैच को अंजाम कैसे देते वो देखा जाएगा. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी मॅच विनर होणं महत्वाचं आहे. या ठिकाणी मॅच विनिंगच्या दिशेने घेऊन जाणं महत्वाचं आहे. आणि आता मात्र या ठिकाणी रायझिंग स्टार येतोय. पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने खणखणीत चौकार.
क्यों खुद के हाथ से खुद के पैर पे कुल्हाड़ी मार के आ रहा है? और इस तरह की उम्मीद तेरे से नहीं है, क्योंकि तू एक बड़ा खिलाड़ी है। तेरे से हर हम सबको एक उम्मीद रहती है कि तू जब तक मैदान में रहेगा ना, तब तक तू हल्ला बोल करके ही आएगा। इस प्रकार का ये छोटा पॅकेज है मेरे भाई. परंतु हरीने या मॅचला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. ऑलरेडी उंचीवर नेऊन ठेवलंय. त्या उंचीसाठी फक्त आपल्याला ही खेळी वाटवा लागेल. जो सामना ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपच्या दरम्यान झाला होता, त्याला पॅट कमिन्सने जी साथ दिली, ती साथ मात्र या ठिकाणी द्यायची होती. कारण पायामध्ये जरी गोळे जरी आले होते, तरी त्या गोळ्याने विकी आता मात्र बॅटिंग मार्कवर विकी पायामध्ये गोळे आलेले असताना सुद्धा मॅक्सवेलने जी खेळी केली, ती खेळी फक्त पॅट कमिन्स असताना त्याच्यामुळे केली. नाहीतर त्याच्या ठिकाणी जर पॅट कमिन्सने मध्ये विचार केला असता की मी पण षटकार मारतो, तर पॅट कमिन्सला कुठेतरी माघारी परतावं लागलं असतं. मात्र या ठिकाणी आता विकी आता मात्र थोडा दिशाहीन गोलंदाजी होते. दोन चेंडू निर्धाव निघतायत. क्या एक और टीस आ रहा है इस मैच में? अभी भी 9 रन की जरूरत है प्रणय भाई. क्या एक और टीस देखने मिल जाएगा? पण जोपर्यंत हरी पिच वरती आहे, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. सध्या तरी काय होऊ शकत नाही. आता तर जर तरला पण स्थान नाही. पण जोपर्यंत या मैदानावरती हरी आहे, हरी या 3 चेंडूवरती सुद्धा गेम पलटू शकतो. कारण 9च रन आहेत. या ठिकाणी जर टफ फाईट द्यायची असेल, तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये, स्वप्नीलच्या ओव्हरमध्ये तुम्हाला स्कोर करणं गरजेचं होतं. मात्र या ठिकाणी आता हरी आपल्या बॅटचा आसरा घेतोय आणि उभा राहतोय. कोणती धाव घेत नाहीत ह्या चेंडूवरती. सर कुठेतरी आपल्याला त्या सामन्याची पुनरावृत्ती होताना पाहणार नाही आपण ह्या परविच्या टुर्नामेंट मध्ये. जी चुकी आपण पाहिली आहे ना हेमंत कडून झालेली, इथे मात्र स्वतःवरती कॉन्फिडन्स करताना दिसतोय हरीश भाई. आणि स्वतःवरती ज्यावेळी कॉन्फिडन्स एवढ्या लेवलचा असतो ना, त्यावेळी तुम्ही त्या फलंदाजाला रोखणं मुश्किल असतं. अशा प्रकारचा वादळी खेळ खेळताना दिसतोय हरीश. आणि जेव्हा असा खेळाडू मैदानावर जेव्हा दबंगगिरी करत असतो, त्यावेळी मात्र या ठिकाणी टीम मीटिंग घ्यावी लागेल. कारण इथे प्रश्न पडणार. कारण 6 चेंडूमध्ये 9 करायचे आहेत. 9 जरी करायची असली तरी पण एक जरी मोठा फटका आला तरी मॅच मध्ये पूर्णपणे जान येईल. मॅच पूर्णपणे बॅटिंग साठी झाली. तशी पण जर पाहायला गेलात तर आता मात्र या ठिकाणी हरी जबरदस्त गोंधळ घालतोय. मैदानामध्ये जो गोंधळ घातलाय, त्या गोंधळामध्ये हरी अडकला नाही. कारण हरी त्या गोंधळामधून पूर्णपणे फ्री आहे. आता मात्र प्रेशर आहे तो बॉलर वरती. नक्कीच प्रणय दादा. आणि हा तोच हरी आहे. याला सर बघायला गेलं ना, तर ह्याच्या फलंदाजीने गेल्या 2 वर्षामध्ये अशा प्रकारची फलंदाजी केली आहे ना, त्यामुळे प्रत्येक ह्या क्रिकेट रसिकाला असंच वाटतंय की जणू काही हरी हरी विठ्ठला, हरी हरी विठ्ठला अशाच कुठेतरी नाव घेण्याची त्याने आपल्या ह्या कामगिरीने करून दाखवलेला हा खेळाडू आहे. विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, अशाच प्रकारचा हा आपला हरीश जाधव. आता मात्र नवनीतच्या डोक्यामध्ये हरी चालू असेल. पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलंय. मात्र आता या ठिकाणी पाहायचंय कॅच होतो का नाही. मात्र या ठिकाणी कॅच जमलेला दान होतोय. नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी चेंडू पडतोय. मात्र 2 धावांपासून काय रोखू शकत नाही हरीला. मी मगाशीच म्हणालोय सर, आपकी पहचान तभी लिखी जाएगी हिस्ट्री बुक में जब आप आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाओगे. यहाँ पे आगाज तो कर दिया था हरी ने, यहाँ पे अंजाम देने की जरूरत है. आखिरी 5 गेंदे 7 रन, क्या होगा क्या नहीं. आता मात्र एक खणखणीत स्ट्रोक लेग साईडच्या दिशेने. आता मात्र या ठिकाणी फसतोय. हे क्षेत्र जसं आहे, त्या क्षेत्रामध्ये बॉल टर्न करून जातो. आणि हा बॉल आहे 10x, त्याच्यामुळे त्या ठिकाणी बॉलवरती झडप मारायला लागेल. जसा वाघ आपल्या शिकारीवर झडप मारतो, एक खणखणीत चौकार निघतोय हरियाच्या बॅट मधून. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावा. निश्चितच. आणि इथे मात्र मला प्रश्न पडतोय की यासीन सारखा खेळाडू कसा काय फसला या क्षेत्ररक्षणामध्ये. कारण एक प्रोफेशनल खेळाडू आपण पाहतोय सकाळपासून या यासीनला. जर त्या चेंडूवरती जर तो चौकार अडवला गेला असता, निश्चितच सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट आला असता. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. अजून एक किती धावांची गरज. बॉल 3 चेंडू 3 धावा. हरीश मात्र खेळपट्टीवरती आहे. तुम्ही किती जरी षटकार मारले असाल ना सर, तरी मात्र शेवटच्या 3 चेंडू 3 धावा करायच्या आहेत. हा प्रेशर जो असतो ना शेवटचा, तो तुम्हाला हा प्रेशर नाही, हा प्रेशर आहे ना, प्रेशर कुकर सारखा प्रेशर होता. पटकन वरती गेला, शिटी वाजली, बाद झाला.
आणि हे लोक विजयी झाले. आणि मात्र या ठिकाणी मात्र आता फटोबा संघाने फायनल मध्ये मजल मारली आहे आणि या ठिकाणी सेमीफायनल मध्ये पराभूत संघ शिवार्थ 11 भाकरवाडी या संघाने देखील चांगला खेळ केला. या संघाने चांगला खेळ केला मात्र अपयश आलं. निश्चित सिद्धेश 3 आणि 4 नंबर साठी खेळायचं आहे. ठीक आहे चला चला तर. दोन्ही टीमच्या सपोर्टर्स, दोन्ही टीमचे 11 खेळाडू आणि सपोर्टर्स या दोन्ही टीमच्या सर्व सदस्यांनी आपल्या मैदानाच्या मध्यभागी यायचंय. दोन्ही संघांच्या समोर पंच आपला या ठिकाणी टॉस करणार आहेत. आपल्याला वेळ कमी आहे परंतु या ठिकाणी फायनलचा सामना बघण्यासाठी बरेच देवगडवासीय या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सगळ्या देवगडवासियांचा आपल्याला मनोरंजन करायचं आहे. या ठिकाणी सगळ्यांनी पटापट यायचंय. निश्चितच सर. आणि कुठेतरी जो विश्वास एकदा ग्रुपवरती आपण वोटिंग केली होती त्यामध्ये ज्या विश्वासाने ज्या वोटिंग झाली होती त्यामध्ये पडवणे संघाने वोटिंग मध्ये बाजी मारली होती आणि त्याच पद्धतीचा खेळ सुद्धा खेळून दाखवलाय मैदानामध्ये की आमच्यावरती आमच्या समर्थकांचं प्रेम का आहे, आमच्या देवगड तालुक्यामध्ये आज आमचं नाव का आहे, आज आम्हाला एका विश्वासाने वोटिंग का पडली जाते हे दाखवून दिलं पडवणे संघाने आणि दिमाकामध्ये या अंतिम महासोहळ्यामध्ये प्रवेश केलाय. तर त्याचबरोबर तितक्याच ताकदीचा हिळेवाडी संघ सुद्धा समोर येऊन ठाकलाय. खरोखर या ठिकाणी एक कॅश प्राइज येतंय अमित गुरव यांच्या माध्यमातून, मयुरी गुरव यांच्या माध्यमातून. जर तुम्ही हॅट्रिक घ्याल